बीड जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली। आष्टी शहरातल्या नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली। आपल्यासोबत जिल्हा अधिकारी आहेत, त्यांना विचारू कशा पद्धतीने ही मोहीम आहे, काय सांगा? ही अडल्ट BCG वॅक्सिनेशन मोहीम आहे। तर ही आपल्या महाराष्ट्रामध्ये कालपासून म्हणजे 3 सप्टेंबरपासून त्याची सुरुवात झालेली आहे। आणि आपला जिल्हा हा इंटरव्हेन्शन जिल्हा आहे। त्याच्यामध्ये आपण नियर अबाउट आपण जे 18 वर्षावरील जोखीमग्रस्त असे जे 6 ग्रुपमध्ये निवडलेले ग्रुप आहेत, तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना त्यांना जो अशा जिल्ह्यामधील प्रत्येक PSCच्या अंतर्गत सब सेंटरच्या अंतर्गत जे आपण यादी बनवलेली आहे याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये आपण जे इलिजिबल आहेत असे 6 ग्रुपमधील त्या लोकांना आपण लसीकरण करणार आहोत। जिल्ह्यामध्ये असे किती रुग्ण असतील की त्यांना ही लस देणं गरजेचं आहे? आता आपण जसा सर्वे केला त्याच्यामध्ये आपल्याला नियर अबाउट 4.25 लाख लोक असे इलिजिबल सापडले आपल्याला, की जे आमच्या 6 क्रायटेरियामध्ये बसत होते। आणि त्याच्यानंतर आपण कन्सेंट घेतली, त्यातले साधारणतः 2.5 लाख लोक त्यांनी तयारी दाखवलेली आहे। आणि आता हे 1 महिन्यामध्ये आम्ही पूर्णपणे 2.5 लोकांना आणि ज्यांनी तयारी म्हणजे जे इलिजिबल आहेत आणि ज्यांनी कन्सेंट दिली नाही तरी ते आले तरी आपण त्यांना लसीकरण देणार आहोत। लस घेतल्यानंतर त्या रुग्णाला काय फायदा होणार? लस घेतल्यामुळे आपण आपल्याला जे क्षयरोग आहे तर त्याच्यामध्ये जी प्रतिकार शक्ती म्हणजे ह्या हाय रिस्क ग्रुपमध्ये कमी होत असते, ती आपल्याला वाढण्याचा प्रयत्न होईल आणि त्यांना तो क्षयरोगाचं जे संभाव्य धोका असतो संसर्गाचा तो कमी होणार आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण आढळत आहेत, त्यांच्यासाठी काय फायदा होईल? त्यांची जसं की मधुमेह असेल किंवा त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि त्यांना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते। जर आपण ही लस दिली तर त्यांची त्या क्षयरोगा कीटाणूबद्दल त्याचं हे बऱ्यापैकी त्यांचं प्रतिकारशक्ती वाढेल। काय आव्हान कराल आष्टी आणि तालुक्यातल्या नागरिकांना? जे आमचे जे आशा कार्यकर्ते किंवा जे आरोग्य यंत्रणा आहे त्यांनी जे लसीकरणासाठी शोधलेले जे आम्ही लाभार्थी आहेत, तर त्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा। आणि जे हे 6 क्रायटेरियामध्ये बसतात त्यांनी जरी येऊन घेतलं लसीकरण तरी आम्ही त्यांना लसीकरण देणार आहोत। आपल्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी, त्यांना विचारू काय सांगाल सर, काय आव्हान कराल? जनतेने आपण जे 6 ग्रुप तयार केलेले आहेत म्हणजे लाभार्थ्यांचे, त्याच्यामध्ये 60 वर्षाच्या वरील तसेच कोमॉर्बिडिटी असणारे म्हणजे ज्यांना शुगर किंवा BP असे आजार आहेत तो एक ग्रुप, जे TB ज्यांना पूर्वी झालेला आहे असे काही, आणि जे लोक काही TBच्या संपर्कात आलेले आहेत हा एक ग्रुप। असे आपण जवळपास आपल्या तालुक्यामध्ये 17,220 हे आपण शोधून काढलेले आहेत त्या 6 ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये बसणारे, आणि त्यांना आपण ह्या 2 महिन्यामध्ये लसीकरण सेवा सत्र त्यांचे आयोजित केलेले आहेत। हे लसीकरण सेवा सत्र आपले जे रेग्युलरचे लसीकरण सेवा सत्र असतात, रुटीन इम्युनायझेशन लहान मुलांचं, ते सोडून इतर दिवशी आयोजित केलेले आहेत। जे टीबीचे रुग्ण आहेत त्यांच्या संपर्कात जेवढे आलेले आहेत त्यांना हा रोग बाधित करू शकतो का? बाधित होऊ शकतात ना, सहवासित जे असतात त्यांच्यामध्ये चान्सेस जास्त असतात इन्फेक्शनचे, त्याच्यामुळे तो आपल्या अजेंड्यावर आहे। काय आव्हान काय करा? सर्व जनतेला आवाहन करेल की आपण या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती देऊन यांना आपल्या लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे, एवढी। आपल्यासोबत नगर पंचायतच्या मुख्य अधिकारी आहेत, त्यांना विचारू काय आव्हान करा? माझं आव्हान हेच राहील की जास्तीत जास्त लोकांनी ही जी काही योजना आहे 2025 पर्यंत आपल्याला TB निर्मूलन भारत बनवायचं आहे, तर त्यासाठी नक्कीच आपण सर्वांनी योगदान द्यावं आणि जास्तीत जास्त अवेअरनेस याचा असायला हवा। जे लोक याचा उपभोग घेत आहेत त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत अजून पोहोचवावी, हीच माझं एक आव्हान राहील आणि विनंती पण राहील। कोणच आपण पाहिलं की TB मुक्त आष्टी तालुका करण्यासाठी सर्व अधिकारी प्रशासनाने हे आव्हान केलं। जास्तीत जास्त आष्टी तालुक्यातल्या नागरिकांनी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही नगरपंचायत परिसरामध्ये मोहीम असणार आहे, त्यामुळे लस टोचून घ्यावं असं आवाहन करण्यात येतं। अविशान कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड।